हरे सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची कंत स्वरूपी विराले श्रीराम। जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते। परमादरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमस्कार करते। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान, पण आपणालाही साष्टांग नमन करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे। पुनश्च एकदा आपल्याला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। चिंतनाचा विषय दासबोध, आणि ह्या दासबोधाच्या अंतर्गत दशक 15वा, आणि आज आपला समास चालू आहे 8वा। 15व्या दशकामधला 8वा समास सुरू आहे। आत्मदशक 15व्या दशकाचं नाव, आणि समास 8व्याचं नामाभिधान समर्थांनी केलंय सूक्ष्म जीवन निरूपण। सूक्ष्म जीवन निरूपण समर्थांनी ह्या समासाचं नाव दिलंय। ह्यापूर्वी जो आपण समास बघितला तो आपण अधोर्ध निरूपण असा समास बघितला, म्हणजे ऊर्ध्वगतीकडे जायचं। आणि ऊर्ध्वगतीकडे जर जायचं असेल तर सूक्ष्माचा विचार करायचा। अंतःकरण माझं सूक्ष्म झालं पाहिजे, अंतःकरणाला सूक्ष्माचा वेध असला पाहिजे। आता अंतःकरणाला सूक्ष्माचा वेध असला पाहिजे का सांगितलं असं? कारण हे अंतःकरण आधी स्थूलाचाच वेध घेत। स्थूल गोष्टीवर आपलं हे मन फार लवकर आकृष्ट होतं अंतःकरण, आणि स्थूलाचा निर्णय पण बुद्धी फार लवकर घेते। कारण स्थूल हे रूपवान असतो, सावयव असतो, आकार असतो, आणि अत्यंत आकर्षक असं स्थूल आहे स्थूल स्वरूप। देहादी जगताचं, ब्रह्मांडाचं स्थूल स्वरूप अतिशय आकर्षक असल्यामुळे त्याकडे हा जीव लवकर आकृष्ट होतो, ताबडतोब आकृष्ट होतो, आणि आकृष्ट होऊन त्याचे निर्णय फटाफट घेतो। परंतु अशी स्थूल बुद्धी आमची ज्यावेळेला होते त्यावेळेला सूक्ष्माचा विसर पडतो। आणि किती विसर पडावा सूक्ष्माचा? तर ह्याचं साधं उदाहरण दिलं की कळेल आपल्याला की खरंच आम्हाला किती सूक्ष्माचा विसर पडतो। की त्या सूक्ष्माचा विसर आम्हाला पडतो, आम्ही दुसऱ्यांचं अंतःकरण सुद्धा जाणत नाही, दुसऱ्यांचं मन सुद्धा आम्ही जाणत नाही, इतका आम्हाला सूक्ष्माचा विसर पडतो। मन सूक्ष्म आहे की नाही? अंतःकरण सूक्ष्म आहे की नाही? देहापेक्षा अंतःकरण हे नक्की सूक्ष्म आहे। हे सूक्ष्म देहाचे घटक आहे अंतःकरण। परंतु आम्ही कोणाच्या मनाचा विचार करतो का?
त्याला काय वाटते? त्याला वाईट वाटलं असेल का आमच्या बोलण्याने? ते दुखवल्या गेले असतील का आमच्या बोलण्याने? आमच्या बोलण्याने ते प्रसन्न झाले असतील का? अशा पद्धतीचा विचार आम्ही कधीच करत नाही. मला काय वाटेल बस. सगळा विचार जो असतो हा मीचा असतो आणि माझ्याचा असतो. इतकी ती बुद्धी आमची स्थूल झालेली आहे की मी आणि माझं, मी आणि माझं. मी म्हणजे देह, माझे म्हणजे देहाच्या संदर्भात ज्या या देहाला सुख देणारे असतील ते सगळं माझं या कॅटेगरीमध्ये येऊन मोडतं. आणि म्हणून आम्ही सूक्ष्माचा कधीच विचार करत नाही. आणि म्हणून आम्हाला संतांना सांगावं लागतं की दुसऱ्यांचं अंतर जाणावे. समर्थ आम्हाला वारंवार आतापर्यंत कितीदा तरी चातुर्य लक्षणामध्ये सुद्धा समर्थांनी आम्हाला सांगितलंय की दुसऱ्यांची अंतर जाणावे. अंतर जाणावे म्हणजे दुसऱ्याचा अंतःकरण जाणावं. चातुर्य विवरणामध्ये दिलेलं आहे त्यांनी की दुसऱ्यांचे अंतःकरण जाणावं आणि त्यांचं अंतःकरण आधी अंतर हाती घ्यावे, मग हळूहळू उकलावे, नाना उपाय न्यावे परलोकासी. आधी त्यांचा विश्वास संपादन करावा म्हणजे त्यांचं अंतरंग जाणावं आणि अंतरंग जाणून त्याप्रमाणे आपण आपली पावलं उचलावी, निर्णय घ्यावेत. मानत मानत विवरी अंतर तयाचे. बघा चातुर्य लक्षणामध्ये समर्थांनी या गोष्टींचा अगदी आवर्जून उल्लेख केलाय की मानत मानत विवरी अंतर तयाची. त्यांच्या कलाने वागून, त्यांच्या हिताचा विचार करून, त्यांच्या मनाचा विचार करून आपण आपलं जे हिताचं, त्यांच्या हिताचं जे सांगणं आहे ते त्यांना सांगावं. म्हणजे सूक्ष्माचा विचार करावा सांगितलंय की मी समर्थांनी, पण तरी सुद्धा आम्ही नेहमी स्थूल गोष्टींचा विचार करतो. आणि म्हणून आम्ही जो स्थूल गोष्टींचा विचार करतो, जो स्थूलामध्ये रमतात ते सगळे अधोगतीला जातात. आणि जे सूक्ष्माचा वेध घेतात, सूक्ष्माला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतात, ते सगळे ऊर्ध्वगतीला जातात. त्यांची वाटचाल ऊर्ध्वगतीकडे असते. म्हणून श्रेयस मार्ग हा ऊर्ध्वगतीकडचा आहे आणि प्रेयसाचा मार्ग हा अधोगतीकडचा आहे. आणि म्हणून आमची बुद्धी ही सूक्ष्मातली सूक्ष्म व्हावी. सूक्ष्मातील सूक्ष्म ब्रह्म आहे. सूक्ष्म देह सूक्ष्म. त्यानंतर या ब्रह्मांडामध्ये अनेक सूक्ष्म गोष्टी आहेत की ज्या आमच्या डोळ्यांना दिसत नाही. परंतु सूक्ष्मातील सूक्ष्म जर काय असेल तर ते ब्रह्मतत्व आहे. मग आम्हाला एकदम सूक्ष्मातील सूक्ष्माला गवसणी घालता येईल का हो? एकदम सूक्ष्मातील सूक्ष्म आम्ही विचारामध्ये घेऊ शकतो का? नाही. पायरी पायरीने आम्हाला चढावं लागेल. म्हणून स्थूलातून आधी सूक्ष्म, सूक्ष्मातून मग अतिसूक्ष्माकडे आणि मग अतिसूक्ष्मातून सूक्ष्मातीताच्या पलीकडे, सूक्ष्माच्याही पलीकडे. किती सूक्ष्म आहे ब्रह्मतत्व? आकाशाच्या चाळणीतून गाळून घेतलं म्हणजे जे राहतं ते सूक्ष्म, तेवढं सूक्ष्म. आकाश आधी सूक्ष्म, त्याच्या त्याच्या चाळणीतून, त्याच्या कापडातून ते गाळून घ्यायचं. म्हणजे ते जे सूक्ष्माच्या पलीकडचं अतिसूक्ष्म राहील त्याचं ब्रह्मस्वरूप आहे आणि ते मी आहे. कशासाठी एवढी सगळी मांडणी स्थूल आणि सूक्ष्माची? ती सूक्ष्म तत्व मी आहे. मग आता आम्हाला समर्थ सांगतात आहे की ही जी सूक्ष्म तत्वाकडे आम्हाला वाटचाल करायची आहे ना, त्यासाठी त्यांनी स्थूल शरीरामधले, आपल्या स्थूल शरीरामधले भेद दिलेला आहे. जेवढं काही स्थूल आहे त्यात भेद असतात. हे समर्थांनी आम्हाला आवर्जून सांगितलेलं आहे. स्थूल देह आहे, 2 हात, 2 पाय, 2 कान, 2 डोळे. म्हणजे याच्यामध्ये भेद आहे की नाही? एका कानाने चांगलं ऐकू येतं मला, दुसऱ्या कानाने ऐकू येत नाही. झाला की नाही भेद? एक
हात माझा खूप फास्ट काम करतो, एक करतच नाही, उठतच नाही. मला डाव्या हाताने खूप छान कामं जमतात, बरोबर बरोबर, मी लेफ्ट हँड आहे. म्हणजे हा भेद असतोच की नाही, आणि हा भेद आम्ही करतोच की नाही? नक्की करतो. परंतु स्थूलामध्ये भेद असला तरी सूक्ष्म तत्व जे आहे, त्या सूक्ष्म तत्वामध्ये भेद नाही. तो डाव्या हातातही तेच सूक्ष्म तत्व, उजव्या हातातही तेच सूक्ष्म तत्व. म्हणून माझ्या डाव्या हाताला जर दुखापत झाली असेल, डावा हात जर मोडला असेल, तर त्याच्या वेदना उजव्या हाताला होत नाही. होतात का? असं कधी झालंय का की डावा हात मोडला, प्लॅस्टर मध्ये, तर उजव्या हाताला खूप वेदना झालाय म्हणून उजवा हात पण थांबलाय, असं कधी होतं का? अजिबात नाही. परंतु डाव्या हाताला वेदना झाल्यानंतर त्या वेदनेची जाणीव मात्र कुठे होते? जाणीव आमच्या अंतःकरणाला होते, आणि आम्ही ते दुःख मग आम्हाला सहन होत नाही. म्हणतो खूप हात दुखतोय, काही कळत नाही. फ्रॅक्चर तर इथे मनगटाला झालं असतं, परंतु दुःख मात्र अंतःकरणाला होतं. मग हे कसं काय हो? मग ही किमया कोणी केली? ही कशाची किमया असेल? असा कधी विचार आपण करतो का? सूक्ष्म चिंतन याला म्हणतात. माझं चिंतन हे सूक्ष्माकडे जायला पाहिजे, आणि सूक्ष्मातून सूक्ष्माती सूक्ष्म आणि सूक्ष्मातीताच्या पलीकडे जायला पाहिजे. तर अभ्यास माझा सार्थक झाला. तर अभ्यासाचं मोल कळलं. याला अभ्यास असं म्हणतात. नुसतं पुस्तकावर, ग्रंथावर ग्रंथ वाचायचा, समासावर समास वाचून घ्यायचा, याला म्हणत नाही. अभ्यास याला म्हणतात. सूक्ष्माचा वेध मला घेता आला पाहिजे. आणि म्हणून आम्ही या सूक्ष्माचा वेध घेण्यासाठी आमच्या शरीरामध्ये जे सूक्ष्म तत्व आहे, त्याचा पहिले वेध घेण्याला शिकलो पाहिजे. आणि आमच्या शरीरामध्ये असणारं सूक्ष्म तत्व जे आहे, ते कोणतं आहे? सूक्ष्म तत्व, हे सूक्ष्म तत्व म्हणजे अंतरात्मा आहे. तो अंतरात्मा या देहाचे सगळे व्यापार चालवतो, म्हणजे चिदाभास. आणि ब्रह्मांडामध्ये, मायेमध्ये पडलेला चिदाभास तो ईश्वर आहे. या देहाला चालवणारा तो चिदाभास आहे, बुद्धीत पडलेलं कुटस्थाचं प्रतिबिंब. आणि जे ब्रह्मांडाला चालवणारा जो आहे, तो मायेमध्ये पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब. लक्षात घ्या, मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब त्याला ईश्वर असं म्हणतात, त्या चिदाभासाला ईश्वर असं म्हणतात. आणि बुद्धीत पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे आत्म्याचं प्रतिबिंब, त्याला जीव, चिदाभास, त्याला, त्या चिदाभासाला जीव असं म्हणतात. फक्त लक्षात ठेवायचं हे अगदी. चिदाभास, परंतु एकाला ईश्वर म्हणतात. हा ईश्वर सगळ्या ब्रह्मांडाचं सूत्रसंचालन करतो, आणि जीव शरीराचं करतो. शरीराचे सगळे व्यापार, सगळे जाणीवा, हे सगळं सगळं जो कोण करणार असेल, तर तो अंतरात्मा करतो. आतला आत्मा, अंतरात्मा. आणि तोच अंतरात्मा चराचरामध्ये व्यापलेला आहे, सूक्ष्माती सूक्ष्म आहे. हे जो जाणतो त्याला ज्ञानी असं म्हणतात. मला मला कोण व्हायचंय? मला ज्ञानी व्हायचं आहे. मला ज्ञान मिळवायचं नाही, मला ज्ञान रूपता कमवायची आहे. या सगळ्याचं ज्ञान घेणं म्हणजे ज्ञानी झालो आम्ही. विद्वान आहेत हो, अंतरात्माही माहितीये, परमात्माही माहितीये. म्हणून हा अंतरात्मा आणि ब्रह्मतत्व, परम आत्मा, परम म्हणजे श्रेष्ठ, आणि आत्मा म्हणजे सगळ्यांना माहितीये चैतन्य, ते श्रेष्ठ चैतन्य, त्याला परमात्मा असं म्हणतात. परमात्मा, ईश्वर आणि जीव या संकल्पना माझ्या जेव्हा स्पष्ट होतील ना एकदम, त्याच वेळेला मी सूक्ष्माती सूक्ष्म असलेलं जे
परब्रह्म तत्व आहे, त्याला मी तत्रूप मी होऊ शकेन. स्थूल ओलांडलं, सूक्ष्म पण ओलांडलं आणि सूक्ष्माती सूक्ष्म पण ओलांडलं आणि मग सूक्ष्माच्या पलीकडे असलेलं जे तत्व आहे ते मी आहे. मला स्थूलात रंगता येणार नाही, मला सूक्ष्मामध्ये रमता येणार नाही. याला अधोर्ध निरूपण म्हणतात. म्हणजे ऊर्ध्व गतीने आता माझा प्रवास सुरू आहे. मागच्या वेळेला हा मुद्दा थोडासा क्लिअर करायचा राहून गेला होता की स्थूलामध्ये भेद असतात म्हणून स्थूल शरीरामध्ये भेद दिसतात. म्हणून एक समर्थांनी दिलेलं उदाहरण होतं की एका बोटाला झालेली जखम दुसऱ्या बोटाला त्याच्या वेदना होत नाही. म्हणजे स्थूल हे जड असतं, अचेतन असतं. स्थूल जड असतं, अचेतन असतं आणि सूक्ष्म हे चेतन असतं. म्हणून जीव हा चेतन असल्यासारखा वाटतो. बुद्धी ही चेतन असल्यासारखी वाटते. जीव नाही म्हणायचं, बुद्धी ही चेतन असल्यासारखी वाटते. मुळात ती जड अचेतन आहे बुद्धी, परंतु त्यामध्ये प्रतिबिंब पडल्यामुळे, आत्म्याचं प्रतिबिंब त्या बुद्धीत पडल्यामुळे ती चेतन झाल्यासारखी वाटते. आणि हे मला जाणायचं आहे. अंतरात्मा मला जाणायचं आहे आणि त्यासाठी या अंतरात्म्याला जाणण्यासाठी मला जेवढी काही आता सूक्ष्म जीव आहेत त्या सूक्ष्म जीव माहित पाहिजे. त्याचाही एकदा आम्हाला अंदाज आला पाहिजे. नाही तर सूक्ष्माला जाणायचं म्हणजे अतिशय बारीक सूक्ष्म जे असतो की जे मायक्रोस्कोपने आम्ही ते जीव जंतू बघतो त्याला जाणायचं का हो सूक्ष्माला जाणायचं म्हणजे नाही. काही जीव जंतू काही व्हायरस असे असतात की जे फक्त मायक्रोस्कोपने दिसतात. समर्थांनी खूप मोठी यादी दिली आहे याच्यामध्ये सूक्ष्मजीव निरूपण मध्ये किती किती सूक्ष्मजीव निरूपण इथे आहे. तेवढे सूक्ष्मजीव या ब्रह्मांडामध्ये आहे. त्या सगळ्याच्या सूक्ष्मजीवाची निर्मिती करणारा ईश्वर हा त्याही पेक्षा सूक्ष्म आहे. सूक्ष्माती तो आहे आणि त्या ईश्वराचं अधिष्ठान जे ब्रह्म आहे ते सूक्ष्माच्या पलीकडचं असं आहे, अतिसूक्ष्म आहे. आणि म्हणून समर्थांनी आम्हाला सूक्ष्म जीव निरूपण याच्यासाठी दिलेलं. सगळी सूक्ष्मता जेवढी आहे ती सगळी एकदा बुद्धीमध्ये नीट पक्की करा. कशाला सूक्ष्म म्हटलंय आणि कशाला नाही. आम्ही कोणत्या गोष्टीला सूक्ष्म म्हणतो आणि तिथेच थांबतो, त्याच्या पलीकडे जायचं आहे. म्हणून समर्थांनी सुरुवातच अशी केली आहे की रेणूहून सूक्ष्म केले त्याचे आयुष्य निपटची थोडे, युक्ती बुद्धी तेनेची पाडे तयामध्ये. काही जंतू कणाहून सूक्ष्म असतात, त्यांचे आयुष्य व बुद्धी हे सगळं अत्यल्प असतं. प्रत्येक जीवाला बुद्धी आहे, प्रत्येक जंतूला बुद्धी आहे. आता बुद्धी आहे हे कसं सिद्ध होतं? प्रत्येक सूक्ष्म जीवाला बुद्धी आहे, प्रत्येक जीवाला बुद्धी आहे. कसं सिद्ध होतं? आणि आपलंच अन्न खात, दुसरं नाही खात. पाल फक्त बारीक किडेच खाते, मोठा किडा नाही खात. तिला माहिती हा मोठा किडा जर खाल्ला तर माझ्या घशात अडकेल, म्हणून ती बारीक बारीक किडेच फक्त टिपते. अतिशय बारीक किडे टिपते ती की जे आमच्या डोळ्याला दिसत नाही पण दबा धरून बसलेली असते. आणि मग किडे दिसले की भर 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 जाते. कोणी दिलं होते ज्ञान तिला? असा विचार कधी करतो का? सूक्ष्माचा विचार सुरू आहे. हे ज्ञान तिला कोणी दिलं? असा विचार न करता आम्ही त्या पालीचा काय करतो? द्वेष करतो. द्वेष म्हणजे तिला नको असते आम्हाला ती.
शेपटी पाली आहेत, नको वाटतात त्या. परंतु हा विचार कधी करत नाही की त्या पालीला तो बारीकातला बारीक किडा दिसला आणि ती खाण्याची पण तिला ती बुद्धी झाली, ही कोणामुळे झाली? ही त्या अंतरात्मा जो आहे त्या अंतरात्म्यामुळे झाली. आणि तो अंतरात्मा मूळचा ज्ञानरूप आहे. अंतरात्मा मूळचा ज्ञानरूप असल्यामुळे ते ज्ञान तिच्याजवळ अवगत आहे. तिला कोणी शिकवलं नाही, ती कोणत्या शाळेत गेली नाही, तरी तिला हे ज्ञान आहे. आणि आपण जर त्या पालीला मारायला गेलो ना, तर पटकन तिच्याजवळ युक्ती पण आहे, हो चातुर्य पण आहे. पटकन ती आपली शेपटी तोडून टाकते आणि पळते. शेपटी तोडल्यावर आपलं सगळं लक्ष त्या शेपटीकडे जातं. आपण म्हणतो आता पाल मरतेच, म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष होतं, ती पळते. कुठून आलं हे ज्ञान? स्वतःचा बचाव करण्याचं ज्ञान कुठून आलं? याला म्हणतात सूक्ष्म विचार करणं. असा सूक्ष्म विचार मला करता आला पाहिजे. असं ज्यावेळेला आम्ही सूक्ष्म जीवांच्या संदर्भामध्ये विचार करू, त्यावेळेला आम्ही त्या सूक्ष्म तत्वाचं त्या सूक्ष्म जीवांच्या माध्यमातून विचार करून सूक्ष्मातिसूक्ष्म तत्वाकडे जाऊ. अंतःकरण वृत्ती ही सूक्ष्माला गवसणी घालण्याची राहिली पाहिजे. प्रत्येक जीवामधलं सूक्ष्म तत्व मला टिपताच आलं पाहिजे. म्हणून स्थूलामध्ये जे भेद आहेत त्या भेदाकडे आमची ती दृष्टी जी आहे ती भेद दृष्टी आमची मावळलीच पाहिजे. ही भेददृष्टी का असते? मायेमुळे. भेददृष्टी कशी असते? मायेमुळे. ही सगळी मायेची विचित्र लीला आहे, समर्थ म्हणतात. या समासामध्ये समर्थाने सांगितले की सगळी मायेची विचित्र लीला आहे आणि मायेचा हा सगळा पसारा आहे. भोगे कदा न तृप्ती. कशी आहे विचित्र लीला? मायेची विचित्र लीला कशी आहे बा? डॉक्टर काकांनी आपल्या आता कठोपनिषद सुरू आहे, दुसरी वल्ली सुरू आहे, त्याच्यामधला तिसरा मंत्र जो आहे त्या तिसऱ्या मंत्रामध्ये त्या अंतर्गत सांगितलेली आहे की भोगे कदा न तृप्ती. भोगितले तरी कधी तृप्ती होत नाही. या मायेची विचित्र लीला बघ. भोगल्यानंतर तृप्त व्हायला पाहिजे की नाही, पण अजिबात होत नाही. आपल्याला वाटतं आता मी तृप्त झालो, 10 गुलाबजाम खाल्ले, मी तृप्त झालो, हे मला वाटतं. पण दुसऱ्या दिवशी परत 10च गुलाबजाम खावेसे वाटतात, किंबहुना जास्ती खावेसे वाटतात. आदल्या दिवशी परत ते स्वादिष्ट झालेले असतात, म्हणून दुसऱ्या दिवशी जास्ती खावेसे वाटतात. सगळ्यांचा अनुभव आहे की. मग मायेची विचित्र लीला मी सांगते आपल्यासमोर. भोग कदा न तृप्ती, ते भोगोनिया न सरती. बरं असं तरी आहे का की आज भोगून घेतलं सगळं सुख, उद्या मी त्याच्यापासून अगदी विरक्त झालो, असं आहे का? अजिबात नाही. भोगून सुद्धा ते संपत नाही. काय संपत नाही? आमच्या इच्छा, आकांक्षा, आमच्या स्पृहा या भोगून पण संपत नाही. कामना भोगून पूर्ण होत नाही. भोगून पूर्ण करण्याचा अट्टहास माणसाने साधकांनी करू नये. की आता थोडं आयुष्य राहिलंय, सगळं भोगून घ्या, तृप्त व्हा. कधीच होणार नाही. पक्क लक्षात ठेवायचं. आहेच स्थितप्रज्ञेची लक्षणं. उद्यापासून काका सांगणार आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे काय हे काका सांगणार आहे उद्या. फक्त स्थितप्रज्ञ म्हणजे काय? कोणाची प्रज्ञा स्थिरावली, कशाला प्रज्ञा स्थिरावणं असं म्हणतात, हे सगळं उद्या सांगणार आहे. आणि म्हणून सगळ्यांना विनंती करते हो की उद्या त्रिसाधन घेऊन बसा. स्वाध्याय मंच चालू आहे, त्या स्वाध्याय मंचामधला प्रत्येक मुद्दा टिपून घ्यायचा आहे. आणि मग स्थितप्रज्ञ म्हणजे काय हे उद्याच्या वर्गानंतर पुढचा वर्ग जेव्हा येईल त्यामध्ये आता त्याची लक्षणं सांगतील की हे लक्षण आहे का, तर आपण स्थितप्रज्ञ आहात. हे लक्षण आहे का, तर आपण स्थितप्रज्ञ आहे. मग टॅली करायचं आपण स्वतःला.
की माझ्यात हे लक्षण आलं का नाही, म्हणजे मला हे साधन करायचं आहे. त्यांची लक्षणं माझी साधन होतात आहे, साधन सुरू, स्वाध्याय सुरू, सूक्ष्माकडचा प्रवास सुरू, याला सूक्ष्माकडचा प्रवास असं म्हणतात. आणि म्हणून मायेची विचित्र लीला जी आहे, त्या विचित्र लीलेमध्ये आम्ही अडकता कामा नये. अजिबात विचित्र लीलेमध्ये अडकू नये, की जीव भोगली तरी तृप्ती नाही आणि भोगून सुद्धा कधी त्या संपत नाही. आयुष्य जाती दिन राती नाना द्वंद्वी, आणि ह्या नाना द्वंद्वामध्ये आमचं आयुष्य दिवस रात्र जातात. किती सोपी ओवी आहे काकांची. तशा सोप्या सोप्या ओव्या जर आमच्या लक्षात राहिल्या तर पटकन एवढ्या मोठ्या तत्वज्ञानाचा आवाका एका ओवीच्या माध्यमातून पटकन आमच्या लक्षात येतो. याला स्वाध्याय असं म्हणतात. इतकं मोठं तत्वज्ञान आठवण्याची गरज नाही. आणि म्हणून ही मायेची विशाल रचना आहे. मायेची ही विशाल रचना आहे. आणि सत्यत्वे कदा असे ना, ती कधीच सत्य नसते. विचारे मिथ्यत्व जाणा तुझी या कृपा बळे. म्हणून मायेची ही जी विशाल रचना आहे, ह्या विशाल रचनेमध्ये सत्यत्व कधीच नाही, हे मला विचाराने त्याच्यामधलं मिथ्यत्व जाणावं लागेल. आणि हे कोणामुळे शक्य आहे? श्री गुरूंमुळे शक्य आहे. म्हणून सूक्ष्म बुद्धी ही श्री गुरूंशिवाय येऊ शकत नाही, होऊ शकत नाही. आमची स्थूलच बुद्धी असते. आणि म्हणून आम्हाला सूक्ष्माकडे जर वाटचाल करायची असेल तर मात्र श्री गुरूंचं मार्गदर्शन, त्यांच्या कृपेची फार आवश्यकता आहे. आणि म्हणून इतकं जरी नाना जीव आहे, ऐसे नाना जीव वसती पाहू जाता न दिसती, अंतःकरण पंचकाची स्थिती तेथेही आहे. नाना जीव आहेत, अतिशय सूक्ष्मातले सूक्ष्म जीव आहेत, परंतु त्या ठिकाणी अंतःकरण पंचक आहे. आपल्याला वाटतं की फक्त माणसाच्याच शरीरामध्ये अंतःकरण आहे. नाही हो, झाडांना पण अंतःकरण आहे, वृक्षाला, मोठ्या सगळ्या प्राण्यांना पण अंतःकरण आहे. गाय, म्हैस, बैल, घोडा, हत्ती, मोठ्या मोठ्या प्राण्यांना पण अंतःकरण आहे. आणि बारीकातल्या बारीक मुंगीपेक्षाही सूक्ष्म जीव जे मायक्रोस्कोपनी बघतो, त्यांना सुद्धा अंतःकरण आहे. त्यांना सुद्धा अंतःकरण आहे. म्हणून अष्टधा प्रकृती, 5 महाभूत, 3 गुण, 5 महाभूतांनी स्थूल देह आणि 3 गुणांच्या माध्यमातून सूक्ष्म देह, म्हणजे अंतःकरण पंचक सगळ्यांना आहे. मग त्यांच्या अंतःकरणाचं आम्हाला ते जाणवत का नाही हो? जाणवत का नाही? कारण फक्त मनुष्याच्या अंतःकरणाचाच विकास झालेला आहे. बाकी सगळं अंतःकरण जे आहेत, त्याच्या अंतःकरणाची अभिव्यक्ती होत नाही. आणि कारण ते अविकसित असतात. झाड जर पुरेसं वाढलेलं नसेल तर त्याला फळं येतील का? फुलं येतील का? मग आपण काय म्हणतो? हे झाड किनी खुरटलंय, असं म्हणतो की नाही, हे झाड खुरटलंय. कारण की याचं सगळी वाढच खुंटलेली आहे, मग त्याला फुलंही येत नाही, फळही येत नाही. तसं सगळ्या जीव जंतू मधले अंतःकरण हे अविकसित आहे. त्यांना फक्त भोग एवढंच कळतात, बस. भोगेच्छाच फक्त त्यांच्या तिथे असतात. बाकी सगळ्या याच्यामध्ये अंतःकरणाचा दुसरा काहीही रोल नसतो. आणि माणसाच्या तिथे अंतःकरण पंचक हे पूर्णपणे विकसित असतो. म्हणून मनाला उपदेश केला, मना सज्जना, म्हणून बुद्धी पूर्ण निर्णय घेते.
मनाला उपदेश केल्यानंतर मन ठरवतं आणि मन मग शास्त्राचे संस्कार बुद्धीकडे पोचवतो आणि ते बुद्धी ते संस्कार ग्रहण करते मनाच्या मार्फत आलेले आणि ग्रहण केल्यानंतर निर्णय घेते. शिवोहम शिवोहम हा निर्णय ती घेते आणि एक दिवस निर्णय घेतल्यानंतर निर्णय रूप होऊन राहते, ती पण तिथे निवृत्त होते. आहे की नाही? अंतःकरणाचा पूर्ण विकास फक्त मानवी देहामध्येच आहे. म्हणून परमार्थ हा अंतःकरण वृत्तीचा आहे. पक्क लक्षात ठेवायचं. या संकल्पना ज्या वेळेला लक्षात राहतील ना, त्याला साधन करणं खूप सोपं जाणार आहे. आता साधन कोणाला करायचंय? अंतःकरणाला साधन आहे. हे पक्क लक्षात ठेवायचं. म्हणून सगळ्यांना अंतःकरण जर असलं जीव जंतूंना, तरी त्यांच्या जीवनाला आवश्यक तेवढंच त्यांना ज्ञान असतं. भोगेच्छा, भोग आणि संरक्षण इतकंच त्यांना ज्ञान असतं. त्यांच्या अंतःकरणाचा विकास तेवढंच झालेला असतो. परंतु मानवाला अंतःकरण ही फार मोठी, विकसित अंतःकरण ही फार मोठी देण भगवंतांनी देऊन मोक्षापर्यंतची वाटचाल करायला सांगितलेली आहे. एवढा फरक आहे. आणि म्हणून परंतु एवढं जरी असलं पण आम्ही या सगळ्याचा अभ्यास करतच नाही. लहान जीव जंतूचा शरीराचाही अभ्यास करत नाही ना त्यांच्या अंतःकरणाचाही अभ्यास करायचा म्हणजे काय हो मग? आता तुम्ही बॉटनी घ्या, त्याच्यामध्ये सगळं असतं. असा अभ्यास का? नाही. असा अभ्यास नाही. परंतु सूक्ष्म जीव जंतू पाहिल्यानंतर मनामध्ये एकच विचार आला पाहिजे की तो जीव आहे. जीव पातळीवर तो आणि मी एकच आहे. त्याच्यामधलं चैतन्य माझ्यातलं चैतन्य एकच आहे. आणि मग असा विचार जेव्हा आमच्या मनामध्ये तयार होतो त्यावेळेला मग आम्ही सूक्ष्मातिसूक्ष्म जीव असेल त्याला सुद्धा प्रेमाने अत्यंत बाजूला ठेवतो. आहे ना, ठाकूरजींचीच गोष्ट आपल्याला माहितीये ना की एक मुंगळा की काय असं पाण्यामध्ये बुडत होता, तर एका पानावर त्याला घेतलं आणि बाजूला ठेवलं. काय गरज होती हो त्यांना? त्यांच्या दृष्टीने तो सूक्ष्म जीव जरी असला तरी तो त्याच्यामधला ईश्वर, माझ्यामधला अंतरात्मा, त्याच्यामधला अंतरात्मा एक आहे. ही सूक्ष्म दृष्टी त्यांची पूर्ण विकसित झाली असल्यामुळे त्यांनी त्या किड्याला पानावर घेऊन बाजूला ठेवलं. याला म्हणतात त्यांच्या शरीराबरोबर त्यांच्या अंतःकरणाचा पण अभ्यास. आणि यांनी ती सूक्ष्म दृष्टी आमची विकसित होते. म्हणून समर्थांनी 4, 5, 6 हे सगळं जे आहे ह्या सगळ्यामध्ये त्यांनी फक्त उदाहरणं दिली आहेत. किती किती प्रकारचे प्राणी असतात आणि किती लहान लहान प्रकारचे जंतू आणि किडे असतात. नाना नक्षत्री नाना किडे त्यास भासती पर्वत एवढे आयुष्यही त्याची पाडे उदंड वाटे. 7वी ओवी बघा. निरनिराळे तयार होणारे मोठे किडे, लहान जंतूंना आकार आयुष्याने फार मोठे वाटतात. विविध आकाराचे प्राणी असतात, विविध आकाराचे पक्षी असतात, विविध आकाराचे सर्प असतात. किती म्हणून सांगावे? काय ही सगळी मायेची लीला आहे हो ही. सगळी मायेची लीला आहे. हा सगळा मायेचा पसारा आहे. नुसती लीला आहे का मायेची? मायेचा पसारा सुद्धा खूप आहे. किती पसारा आहे ह्या मायेचा? आत्मारामाचा अभ्यास जर केला असेल सगळ्यांनी किंवा जेव्हा कराल तेव्हा कळेल मायेचा पसारा. एक मायेचा पसारा जर सांगितला तर आपण सगळेजण चकितच व्हाल. म्हणून मोठा पसारा सांगते मायेचा. आपल्याला धास्ती बसवण्यासाठी सांगत नाहीये. आत्मा ब्रह्म आणि स्वरूप हेही मायेचे रूप.
कसा आहे मायेचा पसारा. आपल्याला देह दिसतात, जगत दिसतो, माया आहे, माया आहे, माया आहे आपण म्हणतो. परंतु मायेचा हा पसारा आत्मा, ब्रह्म आणि स्वरूप, रूप आणि अरूप सकळ माया, समर्थ म्हणतात. इथपर्यंत मायेचा पसारा, या पसारा, इतक्या पसाऱ्यापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. म्हणून आधी स्थूल देह आणि मग स्थूल देहातून त्या सूक्ष्म देह, सूक्ष्म देह, अगदी शब्दार्थ सूक्ष्म देह म्हणजे किडा, मुंगी, कीटाणू, विषाणू, जीवाणू, व्हायरस, काय काय ते सगळे, त्याचा अभ्यास नाही करायचा. हो, तर बॉटनी, सगळेजण उद्यापासून बॉटनीचा अभ्यास करतील नवे नवे, असं नाही सांगितलं. सूक्ष्मता जाणं, आणि त्यांनाही अंतःकरण आहे. कशासाठी अंतःकरणाचा, त्या सूक्ष्म जीवांच्या अंतःकरणाचा विचार का करायचा? कारण त्या अंतःकरण आहे म्हणजे त्याच्यामध्ये तो जीवात्मा, तो अंतरात्मा आहे. याच्यासाठी त्या सूक्ष्म जीवांचा पण विचार करायचा. म्हणून हा जो मायेचा जो पसारा आहे, इथपर्यंत या पसाऱ्याचा विचार आम्हाला करायचा आहे. जीव, शिव आणि ईश्वर हाही मायेचाच विस्तार. समर्थ सांगतात, जीव, शिव, ईश्वर सगळा मायेचा विस्तार आहे. आता आपण म्हणू की आत्मा, ब्रह्म आणि स्वरूप हे मायेचीच रूप कशी? फार वरचा विचार आहे. आता मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी स्वरूप आहे असं म्हणणं हे मायेचंच रूप आहे. कारण त्यामध्ये मी आहे की नाही. शब्दोच्चारण ज्या वेळेला आम्ही करतो, आत्मा, ब्रह्म, स्वरूप, हे शब्दोच्चारण करणं हे मायेचं स्वरूप आहे. एवढंच आजच्या विवेचनापुरतं एवढंच लक्षात ठेवा. आता हा स्वतंत्र विषय होईल. फक्त मायेच्या पसाऱ्याची व्याप्ती मी याच्यावरून सांगितली. आत्मा असो वा काय, सुनील काकांची आत्माराम मधली उभी बघा, अगदी सोपी आहे. आत्मा असो वा काय, ही सकळची माया. हे शब्दोच्चारण कराया स्फुरण मायेचे. का बरं ही माया आहे? कारण हे शब्दोच्चारण आम्ही करतो, हे मायेचं स्फुरण आहे. आणि म्हणून ही मायेची विशाल रचना, इतकी विशाल रचना जी आहे, पण ती कधी सत्य नसते. मुंगीपासून हत्तीपर्यंतचे जे आकार आहेत, ते सगळे आकार, मुंगी अतिशय लहान आणि हत्ती प्रचंड काय शरीर, पण त्यांच्या मनोरचना आम्हाला अभ्यासाने कळतात. म्हणजे कोणत्या अभ्यासाने कळतात? परमार्थ शास्त्राच्या अभ्यासाने, अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासाने मनोरचना कळतात. लक्षात घ्या, मनोरचनेचा संबंध अध्यात्मशास्त्राशी आहे आणि मानसिकतेचा संबंध प्रारब्धाशी आहे. त्या किड्यांची मानसिकता आम्हाला नाही कळत. कशी कळणार आहे? अजिबात नाही कळत. आणि तो कळण्याचा खटाटोप पण नाही. पण मनोरचना कळू शकते. कशी मनोरचना? हे ज्ञान या प्राण्याला कुठून आलं? हे ज्ञान प्राण्याला कुठून आलं? मुंगीला वारूळ तयार करण्याचं ज्ञान कसं आलं? का तिने वारूळ तयार केलं असेल? समर्थाने दिलाय. आता हा विषय मांडत नाही मी, झालाय आपला विषय. मनोरचना आम्हाला कळली, कारण हे ज्ञान याच्यासाठी कळलं, त्यांना सुद्धा अंतःकरण आहे, त्यांच्यात सुद्धा अंतरात्मा आहे आणि तो अंतरात्मा मूळचा ज्ञानरूप आहे. मनोरचना कळली. सूक्ष्म जीवाची, मुंगी सूक्ष्म जीव, त्याची मनोरचना, त्या जीवाची मनोरचना आम्हाला अभ्यासाने कळली की नाही? नक्की कळली. सूक्ष्माचा वेध घेणं चालू आहे आणि ते ज्ञानरूप तत्व मी आहे. एका मुंगीवरून ज्ञानरूप तत्वापर्यंत आम्ही पोहोचलो आणि पोहोचायचं. म्हणून स्थूलाशी व्यवहार आमचा जेव्हा असतो, तेव्हा स्थूलाशी व्यवहार
स्थूलासारखाच करायचा व्यवहार, व्यवहारासारखा करायचा, निर्णय सूक्ष्माती सूक्ष्माचे घ्यायचे. बस. आणि समर्थ म्हणतात की किती किती सूक्ष्म जीव सांगितले हो यांनी. नाजूक फुलपाखरे, कठोर वाघ, तप्त सुवर्णाप्रमाणे कांती असलेला माणूस, हे सगळे सगळे जेवढे आहेत ना, ही सगळी ईश्वरानेच निर्माण केलेली आहे. सगळी शरीरे ईश्वराने निर्माण केली आहे, हा विचार करायचा. सूक्ष्माकडे आपण चाललोय ना, वाटचाल आपली सूक्ष्माकडे जर आमची चालू आहे, तर विचार सूक्ष्माचा आधी करायचा. काय सुंदर आहे हो हा किडा, हा पक्षी काय सुंदर आहे बघा, याचे पंख पहा किती छान, याचा रंग पहा किती छान. त्याच्यातच रमलो स्थूलामध्ये. नाही, तो पक्षी इतका सुंदर आहे, पण हे सगळं भगवंताने निर्माण केलं आहे. तर भगवंत किती सुंदर असेल. आता सूक्ष्माकडे वाटचाल आमची सुरू झाली. पहिली वाटचाल आपण बघितली, वाटचालीचा पहिला आयाम आम्ही मनोरचनेच्या माध्यमातून केला, की त्यांची मनोरचना आम्हाला कळते, नक्की कळली. अभ्यासाने, कोणत्या अध्यात्मशास्त्राच्या, परमार्थाच्या अभ्यासाने मनोरचना कळली. आता स्थूलाकडे जेव्हा आम्ही त्यांच्या बघतो, सूक्ष्मातल्या सूक्ष्म जीवांच्या स्थूलाकडे बघतो, किंवा त्यावेळेला त्यांच्या रूपाकडे बघत असताना विचार ईश्वराचाच करायचा. इतकी सुंदर, इतके कुरूप, इतके विभिन्न प्राणी जो काही आमच्या सहवासातील, ते सगळेच्या सगळे ईश्वराने निर्माण केलेले आहे. मग गांडूळ का असे ना, बिभत्स नको वाटतं हात लावायला सुद्धा, पण तो सुद्धा ईश्वराने तयार केलेले आहे. आणि इतके असंख्य भेद या जीवामध्ये दिसतात, तरी सुद्धा त्यातला ईश्वर एकच आहे. हे सगळे आम्हाला समर्थांनी विचार या दासबोधाच्या माध्यमात दिलेले आहेत. अशा पायरी पायरीने विचार करायचा. 12वी ओवी बघा, त्यात दिले की शरीर, अन्न, आवाज, गुण इत्यादी सगळ्यांमध्ये जरी भेद असले, तरी सुद्धा अंतरी वसिजे अभेदे एक रूपे. त्या सगळ्यांच्या आतमध्ये अभेद तत्व एकच आहे, ईश्वर एकच आहे. अभेदत्व बघायचं. सूक्ष्म जीवांमधलं अभेदत्व, स्थूल जीवांमधलं अभेदत्व. स्थूल हे आकाराने स्थूल असल्यामुळे आम्हाला पटकन दिसतं, पण सूक्ष्म जीव आम्हाला दिसत नाही, त्याचं आकलन होत नाही. म्हणून तेही आम्ही करून घ्यायचं. त्याच्यामध्ये एकच ईश्वर आहे. आणि म्हणून ही सगळी जी निर्मिती आहे, समर्थ म्हणतात आहे, किती एक आमोलिके सृष्टीमध्ये 13वी ओवी बघा, समर्थांनी म्हटले की एक त्रासके एक मारके, पाहो जाता नाना कौतुके. किती एक आमोलिके सृष्टीमध्ये, जे त्रासदायक उंदीर पण आहे, जीव घेणारा सर्प पण आहे, कस्तुरी मृगासारखा मौल्यवान पण प्राणी आहे. म्हणजे त्रास देणारा पण जीव आहे, जीव घेणारा पण जीव आहे, आणि मौल्यवान पण आहे. पण हे सगळं जरी असलं, तरी हे सगळी निर्मिती हे ईश्वराचंच कौतुक आहे. एका ईश्वराचं कौतुक आहे. याने कौतुकाने आपण बघतो का हो याच्याकडे कधी, या दृष्टीने? काय ईश्वराचं कौतुक करतो का कधी? काय भगवंता, तू उंदीर पण केला तयार, त्याला त्रास देण्यासाठी आमच्या घरात सोडून दिला. अरे उंदीर आहे, उंदीर आहे, उंदीर आहे. आला हो परवा फ्लॅट मध्ये उंदीर 11व्या मजल्यावर पुण्याला. आता सांगा, पुण्यासारख्या ठिकाणी उंदरांनी 11व्या मजल्यावर यावं का? आश्चर्य वाटलं, हसू पण आलं की नाही, पण आला. मग आम्हाला गमतीने सगळे म्हणाले की यवतमाळचे लोक आलेत ना, म्हणून त्यांना शोधायला तो यवतमाळवरून आला. घ्या, काय पण करी केली आणखी बाकीच्यांनी, की यवतमाळचे लोक आले आणि म्हणून त्या लोकांना शोधायला तो यवतमाळवरून आला. एकच कल्ला मग फ्लॅट मध्ये, सगळ्या फ्लॅट मध्ये उंदीर आला म्हणून बाकीचे लोक, उंदीराला उंदीरा म्हटलं, हा उंदीर आमच्याकडे सहजगत्या राहतो, आमच्या मधला बनून राहतो, आमच्यातलाच होऊन राहतो. आम्ही त्यांना मूषकराज म्हणतो. या मूषकराज. आणि इथे आला तर केवढा
त्रासदायक उंदीर. परंतु त्याही उंदरामध्ये तोही उंदीर ईश्वराचं कौतुक आहे. भगवंता काय प्राणी बनवला रे उंदरासारखा, 11व्या मजल्यावर पण तो येतो. असं कौतुक कधी केलं का? त्या उंदराचं कौतुक नाही करायचं, त्याच्यावर हात फिरवत नाही बसवायचा, त्याला घरामध्ये जोपासून नाही ठेवायचं. आता ये रे उंदरा, तुझ्या ती भगवंत आहे, तू आमच्या घरी राहा, तुला आणखीन 4 गोष्टी खायला देतो, म्हणून त्याला जोपासायचं कारण नाही. ईश्वराने त्याची व्यवस्था केलेली आहे सगळी. मी माझ्याकडे ती व्यवस्था दिलेली नाही, एवढं लक्षात ठेवायचं. हा, हे तारतम्य बाळगायलाच पाहिजे. पण आम्हाला ईश्वराचं कौतुक पाहता आलं पाहिजे. मुख्य मुद्दा तिथे भय नसावं, त्रास नसावा, मत्सर नसावा, त्या जीवाचा कौतुक पाहता आलं पाहिजे. ज्या वेळेला आम्ही कौतुक पाहू त्यावेळेला सूक्ष्मतेकडे वाटचाल करू. ज्या वेळेला त्यांच्यातला ईश्वर एकच आहे हे पाहू त्यावेळेला सूक्ष्मकडे वाटचाल करू. ज्या वेळेला ही ईश्वराची निर्मिती आहे, ईश्वरानेच निर्माण केलेलं आहे असा विचार करू, सूक्ष्म जीवांकडे पाहून त्यावेळेला आम्ही सूक्ष्माकडे वाटचाल करलेली असू. 11वी ओवी बघा, 12वी ओवी बघा, 13वी ओवी बघा. आणि जो असा विचार करतो, असा विचार सहसा कोणी करत नाही, अभ्यास करत नाही, फक्त आपल्या पुरता विचार करतो आणि जगतो. म्हणजे स्थूलाचाच विचार करतो, जगतो. बाकीचे कोणीही अशा पद्धतीचा विचार करत नाही. समुद्राच्या पाण्याचा आम्हाला अंदाज येतो, परंतु वाफेमध्ये पाणी असतो ह्याचा आम्हाला कधीच विचारात ते पाणी घेत नाही. वाफेमधल्या पाण्याचा विचार करणं म्हणजे सूक्ष्माचा विचार करणं. प्रत्येकामधल्या ईश्वर तत्वाचा विचार करणं आणि ते ईश्वर तत्व हे मूळचं ब्रह्मतत्व आहे. ते मी आहे. नुसता विचार नाही करायचा, तर ते मी आहे इथपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो. ह्याला सूक्ष्माला गवसणी घालणं असं म्हणतात. अंतःकरण सूक्ष्म झालं. सूक्ष्माचा विचार केला तर अंतःकरण हे सूक्ष्म होईल आणि असा विचार आम्ही या समासाच्या माध्यमातून नक्की करायला पाहिजे. मग ही सगळी जी जीवसृष्टी समर्थांनी सांगितली आहे, अगदी लहान मोठी, ही सगळी जी सांगितलेली जीवसृष्टी आहे, ही सगळी जीवसृष्टी कशातून तयार झाली हो, हाही विचार करायचा. एवढी सगळी जीवसृष्टी आहे ती कशातून तयार झाली? ही सगळी सृष्टी जी आहे ही सगळी सृष्टी झाली ईश्वराच्या कल्पनेमधून तयार झाली. कशाचा विचार चालू आहे? कशाचा विचार सुरू आहे? सूक्ष्म तत्वाचा विचार चालू आहे. मग आता सूक्ष्म जीव जंतूच्या माध्यमातून सूक्ष्माचा विचार चालू आहे. लक्षात घ्या, स्थूल देहाच्या माध्यमातून स्थूलतेच्या माध्यमातून सूक्ष्माचा विचार नाही. आपण स्थूल देहाचा विचार करून चुकलोय, सगळ्या स्थूल गोष्टींचा विचार करून चुकलोय. आता त्या स्थूलामधलं जे सूक्ष्म तत्व आहे त्याचा विचार करणं चालू आहे आणि स्थूल देहामधून आधी सूक्ष्म देहाकडे आलो आणि आता त्या सूक्ष्म देहामधल्या सूक्ष्म तत्वाचा विचार करणं चालू आहे. नीट लक्षात घ्या पायऱ्या. आम्हाला आमच्या व्यवहारात, दैनंदिन व्यवहारामध्ये स्थूल देह पण दिसतात, सूक्ष्म देह पण दिसतात. दोन्ही देह दिसतात. स्थूल देह आले की आम्ही जरा सतर्क असतो. सूक्ष्म किडा मुंगी किती सरी चिरडल्या जातात. त्याचा काय, एक साधा डास बसला तर पटकन मारतो. मारायचा नाही का, मारणं हा उपायच आहे. परंतु तो चावल्यानंतर जर त्याला आमच्याकडून तो मारल्या गेला नाही तर वैतागवाडी नाही करावी. हल्ली डास फारच आहेत, फारच चावतात. काय करावं या डासांसाठी काही कळत नाही. वैतागवाडी जी होते ती वैतागवाडी आमची का होते, आम्ही त्याचं स्थूल रूप पाहिलं म्हणून.
सूक्ष्म जीव आहे तो, त्याचं सूक्ष्म रूप आहे, पण त्यातलं स्थूलत्व पाहिलं म्हणून वैतागवाडी होते. सूक्ष्म तत्व पाहिलं असतं, वैतागवाडी झाली नसती. समजा नाही मारल्या गेला डास, तरी बाबा रे तू रक्त पिऊन गेला, तुला तेवढी अक्कल बरे आली रे, पण माझं रक्त की नाही खूपच गोड आहे, कारण मला डायबिटीज आहे. झाली की नाही शांत. त्या डासावर चिडलो नाही, पण त्याला मारायचं आहे बरं का, नाही तर मग त्याला पी रे बाबा तू रक्त पी रे बाबा, असं करू नका. तारतम्य विवेक सगळीकडे नीट वापरायचंय. अध्यात्म आम्हाला असं बावळटपणा नाही शिकवत. पण मग आता ही सगळी सूक्ष्म जीवसृष्टी जी आतापर्यंत आम्ही बघितली की नाही, ही सगळी सूक्ष्म जीवसृष्टी ईश्वराच्या कल्पनेतून म्हणजे एकोहमच्या ईश्वरी कल्पनेमधून ही जीवसृष्टी तयार झाली. एकोहम बहुश्याम संकल्प ब्रह्मतत्वा ब्रह्म मी बहु व्हावे असं वाटलं, पहिले एकमेव अद्वितीयला बहु व्हावे असं वाटलं आणि संकल्प उठला एकोहम बहुश्याम, आणि त्याच्यातून ही सगळी जीवसृष्टी तयार झाली, स्थूल सूक्ष्म. मग समर्थांनी पुढे त्या जीवसृष्टीचे अधिक आम्हाला उदाहरण दिले की काही यज्ञ पुरुष पण तयार झाले आणि निरनिराळे. मग सुवर्ण मृग याच्यामध्ये आम्हाला समर्थांनी उदाहरण दिलं की सुवर्ण मृग कसा तयार झाला, तोही त्याच्याच हातून तयार झाला. म्हणजे तोही ईश्वराचीच ती करामत, विचित्र लीला ईश्वराची. यज्ञातून पण यज्ञ पुरुष तयार झाले. द्रौपदीचा भाऊ आपण सगळ्यांना माहिती, आता इतक्या खोलात जायचं कारण नाही. काही तपोबलाने, काही शापातून तयार झाले, काही तपोबलातून तयार झाले. या सगळ्या ईश्वराच्या लीला आहे. याच्याकडे लीला म्हणून पाहायचं आणि मोकळं व्हायचं. खूप त्याच्यामध्ये जात नाही बसायचं की कशावरून यज्ञातून कसे तयार झाले, याच्यात जायचं काही अडचण. याच्यामध्ये कधी माणसाने साधकांनी पडू नये. कधी साधकांनी या गोष्टीकडे लक्ष देऊ नये की कसे तयार झाले, यज्ञातून कसे तयार झाले. आणि तो सुवर्णमृग, त्या राक्षसाने सुवर्णमृगाचं रूप कसं तयार कसं घेतलं, कसं शक्य एक दिवस सोडून दुसरा दिवस, याच्याकडे आम्ही न पाहता ही सगळी ईश्वराची लीला आहे हे पाहायचं. म्हणजे आम्ही परत कुठे आलो, ईश्वर तत्वावर आलो की नाही, विचार ईश्वर तत्वाचा सुरू झाला की नाही. जीवाच्या विविधतेमधून विविधता आहे, जीवांमध्ये विविधता आहे. स्थूल जीव आहे, सूक्ष्म जीव आहे, अतिशय बारीक असे सूक्ष्म जीव आहे, सूक्ष्म असे जीव आहे की जे डोळ्याने दिसत नाही, मायक्रोस्कोप खाली पाहावे लागतात. त्या सगळ्यांना आम्ही ईश्वराच्या लीलेचा विचार करायचा त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये. आणि ती सगळी माया ईश्वराने घडवून आणलेली आहे. ही सगळी मायेची अद्भुत सामर्थ्य आहे, असा विचार करायचा. हे सगळं मायेचं अद्भुत सामर्थ्य आहे. त्या मायेच्या सामर्थ्याने हे सगळं आहे. मुळात मिथ्या असे, माया कशी आहे, मुळामध्ये मिथ्या आहे, तरी आकर्षण वसे, तरी आकर्षक आहे हो. आणि आसक्त होत असे बापुड्या जीव, सुनील काकांची जोडी, आसक्त होत असे बापुड्या जीव. ह्या जीवावर, ह्या मायेवर जीव आसक्त होतो. बिचारा बापुडा जीव, त्याला बिचारा, तो बिचारा आहे, बाकी कोणी बिचारी नाही. बाकी सगळे समर्थ आहे. समर्थ तत्वाचा विचार कराल तर समर्थ व्हाल, आणि बापुडा तत्वाचा विचार कराल, बिचाऱ्या मायेचा विचार कराल तर बिचारीच हो, बिचाराच जीव होईल. कोणाचा विचार करायचा आणि कसं व्हायचं, आम्हाला समर्थ व्हायचं, समर्थ व्हायचं आम्हाला. आणि म्हणून या ठिकाणी कैसी जाणावी माया आयुष्य जात असे वाया. ही माया कशी जाणावी, आयुष्य वाया जातो. आणि म्हणून हे कथन कराया माया निरूपण असे, हे कथन करण्यासाठी बाबा रे आयुष्य वाया नको जाऊ देऊ, हे माया जाण, मायेची अतर्क लीला जाण, मायेचं सामर्थ्य जाण, आणि तिथून मोकळी हो. अघटित घटना पटियसी, जे अघटित आहे असं घटना आम्हाला पटवून देण्यामध्ये धूर्त कोण आहे, तर माया आहे. इथे आहेच असं अघटित आहे, म्हणजे काहीच झालं नाहीये
तरी ते झाल्यासारखं दाखवते आणि सत्यत्वाने दाखवते की ते सत्यत्वाने आहे. हे सामर्थ्य आहे मायेचं. आणि हे जर आम्ही जाणलं तर हे तिचं सामर्थ्य जर आम्हाला जाणायचं असेल तर आम्हाला ईश्वर जाणावं लागेल, त्याची लीला जाणावी लागेल, त्याचं कौतुक करावं लागेल. सगळ्यामध्ये ईश्वर एकच आहे बघावं लागेल. आणि एकोहम या ईश्वरी कल्पनेमधून म्हणजे ईश्वराची कल्पनाचं स्वरूप काय आहे हे स्वरूप पण जाणावं लागेल. इतका जर आम्ही एका सूक्ष्म जीवाबद्दल विचार केला, सूक्ष्माती सूक्ष्म म्हणजे अतिशय मायक्रोस्कोप मध्ये पाहणारे सूक्ष्म जीव, ज्याला आकार आहे, ज्याला रूप आहे, ज्याला अवयव आहे, अशा सूक्ष्म जीवाबद्दल सुद्धा आम्ही हाच विचार करायचा. स्थूल जीवाबद्दल पण हाच विचार करायचा. अशाच पद्धतीने विचार जर आम्ही केला तर मात्र मग समर्थ म्हणतात की असा विचार जो करतो तोच ज्ञानी होतो. सर्वज्ञ एक सर्वज्ञ ईश्वर ज्ञानी म्हणण्यास योग्य आहे. ज्ञानी एक अंतरात्मा, सर्वांमध्ये सर्वात्मा, त्याचा कळावाया महिमा बुद्धी कैची. एक ज्ञानी अंतरात्मा आहे आणि तोच सगळ्यांमध्ये आहे. ह्यासाठी शुद्ध बुद्धी आम्हाला आणावी लागेल. ही शुद्ध बुद्धी आणावी लागेल. विचार करावा लागेल की ब्रह्मांडाचे 7 घटक आहे, 5 महाभूत, महत्तत्व आणि अहंकार. महत्तत्व म्हणजे मूळ माया आणि अहंकार ही 7 तत्व आहे. प्राण्यांचे जरी अनेक पिंड असले तरी ह्या तत्वातूनच सगळ्याची निर्मिती आहे. हे आम्ही नीट आकलन करून घ्यायचं. आणि म्हणून आम्ही ईश्वराच्या या सगळ्या लीलेचं जर आम्ही चिंतन केलं तर मग आमचा अहंकार नक्की दूर राहील. 34वी विपा, कारण आमचं आयुष्य अल्पायुषी आहे. मनुष्याचं आयुष्य अल्पायुषी आहे, परंतु आम्ही तरी सुद्धा ईश्वराच्या अतर्क लीलेचं जर आम्ही चिंतन केलं तर आमचा अहंकार लीलया दूर होईल. आणि अहंकार दूर झाला म्हणजे आमची सूक्ष्म दृष्टी अधिक विकसित. अहंकार दूर झाल्याशिवाय एवढा मीच केलं असं जर वाटत असेल तर ईश्वर करतो या म्हणण्याला काही अर्थ नाही आणि असं आमच्याकडून होणार पण नाही. एकदा मी करतो लक्षात आल्यानंतर ईश्वर सकळकडे जगदीशांचे आम्ही म्हणू शकत नाही. अहंकार आडाला. सकळकडे जगदीशांचे केव्हा म्हणू? ज्यावेळेला अहंकार दूर होईल त्यावेळेला म्हणू. आणि अहंकार जर दूर सारायचा असेल तर ईश्वर लीलांचं चिंतन, सूक्ष्माचं चिंतन अंतःकरणाने सूक्ष्माला गवसणी घालायची. कारण या आमच्या देहाचं आयुष्य अत्यल्प आहे, क्षणभंगूर आहे. आम्ही जर का या देहावर गर्व करत बसलो तर आमच्यावर रडण्याची पाळी येईल. त्या स्थूलाचा विचार जर आम्ही केला तर निश्चितपणे आमच्यावर रडण्याची पाळी येईल. हो, हाती काही येणार नाही. देह जाण्याची वेळ येईल आणि त्यावेळेला मात्र स्थूल अंतःकरण वृत्ती जर असेल तर पुनरपि जननम पुनरपि मरणम निश्चित आहे. याच्यातून जर आम्हाला सुटायचं असेल तर सूक्ष्म अंतःकरण वृत्ती तयार करावी लागेल. कोणाला? मला. कशाच्या माध्यमातून? अभ्यासाने, श्री गुरूंच्या मार्गदर्शनाने, श्री गुरूंच्या कृपेनी, त्यांनी दिलेल्या त्या मार्गाने जर मी मार्गक्रमण योग्य करत असेल आणि ईश्वराची लीला, कौतुक, चिंतन हे सगळं जर करत असेल तरच सूक्ष्म बुद्धी तयार होईल. व्यवहार करताना हा सगळा विचार करायचा. कोणाचा? ईश्वराचा. आणि व्यवहारकालीन ईश्वराचा विचार करून निर्णय अंतःकरणामध्ये घ्यायचा की मी मूळचा ब्रह्मरूप आहे, मी सावयव नाही, मी अरूप आहे. रूपातला ईश्वर बघायचा आणि अरूपाकडे जायचं. रूपामधला ईश्वराची लीला बघायची आणि अरूप तत्वाकडे जायचं.
निरवय तत्वाकडे जायचं आणि ते मी आहे असा प्रत्येक कवीला विचार जर आम्ही केला तरच मग आम्ही ज्ञानरूपता आम्हाला येईल, तोपर्यंत येणार नाही. आणि म्हणून समर्थांनी या ठिकाणी सांगितले की देह किती अपवित्र आहे. आणि कशाला सांगितलं अपवित्र देह, आणि किती नासका आहे, किती कुचका आहे. प्रेतावर तुम्ही झाकून जरी ठेवलं तरी त्याचा वास आल्याशिवाय राहत नाही. परंतु या देहबुद्धीतून जो सुटतो, या देहबुद्धीमधून जो सुटतो, देहाचं खरं स्वरूप लक्षात घ्यायचं, या स्थूलाचं स्वरूप लक्षात घ्यायचं, सूक्ष्माकडे वाटचाल करायची आणि सूक्ष्मातीताला एकरूप व्हायचं, असा जो विचार करतो तोच कृतार्थ होतो. म्हणून विवेक आणि ब्रह्मानुभव घेणे सर्वात श्रेयस्कर आहे. उगेची कायसा तंडावे, मोहा अहंतेचे पुंडावे, विवेके देहास धुंडावे, हे उत्तमात्तम. असा पद्धतीने आम्ही जर हा विवेक केला तर ह्या विवेकाने आम्हाला ब्रह्मानुभव नक्की येईल. म्हणून स्थूल जीव असो की सूक्ष्म जीव असो, सूक्ष्मजीव म्हणजे कृमी कीटक या अनुषंगिक सूक्ष्मजीव सांगितले बरं का समर्थांनी. हा समाज जेव्हा पूर्ण वाचाल तेव्हा लक्षात येईल की सूक्ष्मातला सूक्ष्म सुद्धा जो जीव आहे त्याचा विचार, पण त्याच्यामधला अंतरात्मा, त्याच्यामधला सूत्रात्मा, त्याच्यामधला ईश्वर मी समजून घ्यायचा आणि निर्णय अभेद तत्वाचा करायचा, ते मी आहे. अभेदत्व जाणायचं, सूक्ष्म ईश्वरत्व बघायचं. नीट लक्षात घ्या, ईश्वरत्व बघायचं, अभेदत्व जाणायचं आणि ते मी आहे हा निर्णय घ्यायचा. याला साधन असं म्हणतात. म्हणून माझा प्रत्येक अभ्यास, प्रत्येक समास हा मी साधक आहे. त्यामध्ये साधन कोणतं सांगितलेलं आहे आणि ते साध्यापर्यंत कसं नेता येईल, समर्थांनी कसं नेलेलं आहे, असा विचार, 3 गोष्टींचा विचार करत अभ्यास करायचा. झाले साधनाचे फळ, संसार झाला फळ. निश्चळ ब्रह्म ते निर्मळ अंतरी बिंबले. असं हे निश्चळ ब्रह्म, परब्रह्म तत्व प्रत्येकाच्या अंतरंगात बिंबलं पाहिजे, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. उद्या गीतेचा वर्ग आहे, स्वाध्याय मंच आहे आणि सुनील काका घेणार आहेत स्थितप्रज्ञ म्हणजे काय. कशाला स्थितप्रज्ञ म्हणायचं, लक्षण नाही, फक्त स्थितप्रज्ञ, ची भाषा कशी आहे, तो वागतो कसा, हे सगळं घेणार आहेत. आवर्जून ऐका विनंती करते आणि या ठिकाणी वाणीला विराम देते. जय जय रघुवीर. रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी. धनश्रीताई रामकृष्ण हरी. रेखावहिनी नमस्कार करते. मनीषाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कल्पनाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कल्पना रामकृष्ण हरी. माऊली रामकृष्ण हरी. वासंतीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.